नीट पेपरफुटी प्रकरणात अटकेत असलेल्या मनीषा वाघमारेचा जामीन कोर्टाने फेटाळला। मनीषानं पैसे घेऊन मुलांना पैसे दिल्याचा आरोप। मुंबईतल्या गोरेगाव इथल्या मृणालताई गोरे नवीन उड्डाणपुलाची मुंबईच्या महापौर ऋतू तावडेंकडून पाहणी। रस्त्यावरील असमतोल भाग, पॅचवर्क आणि डांबराचा ढीग पाहून अधिकाऱ्यांना सुनावलं। कामाच्या दर्जाबाबत अधिकाऱ्यांना विचारला जाब। नवीन उड्डाणपुलाच्या उद्घाटनावरनं झाला होता मोठा वाद। शक्तीपीठ महामार्गाशी संबंधित धाराशिवमधले शेतकरी धनु तांबे यांनी लावलेल्या पोस्टरची राज्यभर चर्चा। आपल्या जमिनीतून जाणाऱ्या महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची केली मागणी। पुतळा उभारणार असेल तर 2 एकर जमीन मोफत देण्याची तयारी दर्शवली। नागपूरच्या संविधान चौकात मुस्लिम समाजाचं आंदोलन। गोमातेला राष्ट्रीय पशु घोषित करण्याची मागणी। आंदोलकांकडून हिंदू मुस्लिम जिंदाबादच्या घोषणा। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील आरळा गावामध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा। काही तरुणांवर एका समाजातील कुटुंबाकडून खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप करत मोर्चा काढला। मोर्चाला आमदार संग्राम जगताप यांची प्रमुख उपस्थिती। नवी मुंबईत धक्कादायक घटना। घरगुती वादाला कंटाळून आईनेच केली 5 दिवसांच्या बाळाची गळा दाबून हत्या। तुर्भे पोलिसांकडून आरोपी आईला अटक। बेकायदेशीर औषध व्यवसायावरती अन्न आणि औषध प्रशासनाची धडक कारवाई। कोल्हापुरातल्या मेडिकल कंपनीवरती टाकलेल्या छाप्यात 13,76,000 किमतीचं ॲलोपॅथिक औषध, तर पुण्यातल्या नामांकित औषध कंपनीच्या गोदामातनं 11,11,000चं औषध जप्त। नागपूरच्या हिंगण्यामध्ये ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करताना विजेचा धक्का लागून इलेक्ट्रिशियन अजय डहाके यांचा मृत्यू। अचानक वीज पुरवठा सुरू झाल्यामुळे अपघात। महावितरणच्या सुरक्षिततेत हलगर्जीपणा, हिंगणा पोलिसांचा तपास सुरू। वर्ध्याच्या पुलगाव आरवी रोडवर विरुळजवळ 2 दुचाकींचा समोरासमोर धडक। अपघातामध्ये 3घांचा मृत्यू। एक दुचाकी पुलगावच्या दिशेने तर एक दुचाकी विरुळच्या दिशेने जाताना अपघात झाला। तळ कोकणानंतर आता मध्य कोकणातील रायगडमध्येही पावसाची जोरदार हजेरी। मृग नक्षत्राच्या वेळेवरती आलेल्या पावसामुळे भात पेरणी केलेला शेतकरी सुखावला। त्याचसोबत हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेला कोकणचा नागरिक सुद्धा सुखावला।